श्री ज्ञानदेव तुकाराम. आपण जवळजवळ 15 दिवसांनी भेटत आहोत ना. मी जिकडे गेलो होतो तिथे माझ्या पेशीमध्ये 2 माणसं होती. तेव्हा त्यांना मी काय सांगितलं की या 15 दिवसामध्ये आणि पुण्याची वेगळी पण तिकडे त्यांचं तुम्ही एक हिशोब ठेवा. साधारण रोज किती माणसं भेटतात, म्हणजे प्रवचनाचं जाऊ द्या, पण पर्सनल असे व्यक्तिगत किती माणसं भेटतात. त्यांनी मला सांगितलं की सर 1000-1200 माणसं भेटली. बरं का, पुण्यामध्ये 200-400 माणसं भेटली. मी काय सांगतो याचा विचार करा. मी माझी तारीफ सांगत नाही आहे. प्रत्येकाला मी असं विचारलं की बा सर ठीक आहे ना. होय ठीक आहे, पण प्रत्येकाचं पण आहे. बरं, अतिशयोक्ती नाही हो. ते कंटाळले, अपुरे म्हणाले आता. बरं का, आणखी अगदी शेवटी निघायच्या वेळेला पंच भेटले तिथले, सगळे ते करीत होते. सगळं ठीक आहे ना, पण म्हणाले अरे म्हणजे जगामध्ये पण आहे तरी काय. भगवद्गीतेमध्ये आता पुढचा अध्याय ना, विभूती अध्याय. त्या विभूती म्हणजे काही विशेष भूती, म्हणजे जे निरनिराळ्या शक्ती घेऊन जन्माला येतात. मानवी शक्तीमध्येच अधिक शक्ती घेऊन त्यांना विभूती म्हणतात. ज्याच्यामध्ये भगवंताचं तेज आहे, भगवंताचं सामर्थ्य आहे, शहाणपण आहे, त्याला विभूती असं म्हणतात. माणसाचं म्हणतोय मी. बरं का, तेव्हा या विभूतींचं सुद्धा पण आहे. मला म्हणायचं आहे ते काय पण आहे तर सर्व आहे, पण कुठेतरी दुःख आहे. त्या विभूतीमध्ये सांगताना सांख्यानाम कपिलो मुनिः असं भगवंताचं वचन आहे. म्हणजे या विभूती पुष्कळ आहेत, पण त्या विभूतीमध्ये कपिल ऋषी जे होऊन गेले ते ऋषी हे विभूती मानलेली आहे. त्याला अवतारच मानलेला आहे. त्यांची आई देवभूती कपिलाची. इतिहास असेल काय कोणाला, पण भागवतामध्ये असं वर्णन आहे की हा 6 वर्षाचा मुलगा आणि संन्यास घ्यायला निघाला. मी जंगलात जातो म्हणाला. आई त्याची देवहूती. तर म्हणले तू जातोयस खरा, मला कोण आहे. तेव्हा त्याने तिला ज्ञान सांगितलं आणि ते गेले. हे सांख्य. बरं का, त्या सांख्य कपिलाने 3 प्रकारची दुःख सांगितलेली आहेत. भारताच्या तत्वज्ञानामध्ये पहिल्यांदा जर दुःखाचा उल्लेख केला असेल तर सांख्याने केला. त्यानंतर गौतम बुद्धाने केलेला. उपनिषदामध्ये इतके दुःखाचं वर्णन नाही. उपनिषद हे जास्त आनंदाप्रती आहेत. पण खरं जीवन जर समजलं असेल त्या सांख्याला, कपिलाला समजलं, या लहान मुलाला म्हणा, त्याने 3 प्रकारची दुःख सांगितलेली आहेत. त्यांचं ते वर्गीकरण आहे. तर आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक. याचा अर्थ असा आहे, तुम्हाला खरं वाटेल का, सांख्य कपिल देव मानित नाही. तो म्हणतो या जगाचं वर्णन करण्याकरता देवाची जरूर काय आहे. विलक्षण आहे. आज 3-4 हजार वर्षापूर्वी इतका विचार मांडायचा. अरे लोकांनी तुकडे करून खाल्ले असते त्यांचे. काय सामर्थ्य आहे बुद्धीचं बळ. काय जरूर आहे ईश्वराची म्हणाले. जर मानवी जीवन ईश्वराला न मानता समजून सांगता येत असेल, काय जरूर आहे त्याची. इतका धीट माणूस. तेव्हा आधी भौतिक म्हणजे पंचमहाभूतापासून निर्माण झालेलं ते आधी भौतिक. बरं, उदाहरणार्थ घ्या, पोटात वात धरला किंवा ब्लड प्रेशर झालं किंवा रक्त बिघडलं, हे देहाचे जे रोग आहेत ना, हे असे आहेत. आधी दैविक म्हणजे समर्थाने दासबोधाचं पुष्कळ वर्णन केलेलं आहे, म्हणून मी जास्त सांगत नाही आपल्याला. दुसरं जे आहे आधी दैविक. वैदिक परंपरेमध्ये विश्वामधल्या ज्या शक्ती आहेत, पाणी आहे, वारा आहे, अग्नी आहे, यांचा उत्पाद म्हणजे कशाला उत्पाद म्हणतात. एखादा हा झाला ना, ज्वालामुखी जर भडकला काय होतंय. इतिहासामध्ये अतिशय प्रसिद्ध पॉम्पी म्हणून शहर आहे रोमच्या बाजूला. ते जगामधलं त्या काळचं अत्युत्तम शहर.
2-4 तासामध्ये राख रांगोळी झाली ज्वालामुखी प्रगटल्यामुळे. बिहारमध्ये तुम्हाला माहिती असेल 1935-40च्या सुमाराला भूकंप झाला, केवढा उत्पात झाला. आणि त्याला महात्मा गांधी काय म्हणाले, त्यांनी म्हणायला नको होतं खरं, हा म्हणाले तुम्ही अस्पृश्यता मानता त्या पापाचं प्रायश्चित्त आहे म्हणाले. गांधींचं तत्वज्ञान त्यांच्या बरोबर असेल, पण हा काही कपिलाला मान्य नाही. बरं, माझ्या म्हणण्याचं तू काय, हे आधी दैविक म्हणजे अतिशय थंडी पडली त्यात माणसं मेली, आधी दैविक. तुमच्या हातात काय आहे बरं, म्हणजे सृष्टीच्या ज्या शक्ती आहेत त्या शक्ती जेव्हा माणसाला दुःख देतात ते आधी दैविक, हा वेदांचा आहे. आणि तिसरं आध्यात्मिक. आध्यात्मिक म्हणजे आत्म्याचा संबंध नाही, मनाचं दुःख, त्याला आध्यात्मिक म्हणतात. आधी आतलं जे दुःख आहे ते. माझं म्हणणं असं आहे, 3 वर्गीकरण कशाला, शेवटी आपल्याला दुःख सोसावं लागतं मनाने आणि दुःखाचा आघात होतो देहावर. मग 2च प्रकार का मानू नयेत, एक देहाचं आणि दुसरं मनाचं. बरं का, आता मी प्रश्न विचारतो तुम्हाला. आपण इथे जे बसलेलो आहोत स्त्री पुरुष, त्यामध्ये एक असा स्पॅन म्हणजे आवाका धरा, किती तर 17, 18, 20 वर्षापासून ते 85-90 पर्यंत, नाही का. त्या 15च्या खाली कुणी असेल असं वाटत नाही. तू कशाला येतोय जो ऐका रे भानगड, नाही का. 20 वर्षापासून 80-85 वर्षापर्यंत स्त्री पुरुष आहोत. मला तुम्ही प्रामाणिकपणे विचार करून सांगा, तुम्हाला दुःख हवंय का, नको आहे. त्या दुःखामध्ये सुद्धा मला सुख पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, आपण दुःख सोसतो सुखाच्या आशेवरती सुद्धा. जर असं दुःख आलं की आता सुखाची आशा नाही, मनुष्य मृत्यू त्यामध्ये पत्करतो. समजा एखाद्या माणसावरती आघात आला, कुटुंबातली सर्व माणसं गेली आणि हा एकटा राहिला, वय आहे 50-55 काहीतरी, काय त्याला जीवनात अर्थ राहील. मृत्यू पत्करला असं म्हणेल तो, नाही का. तर दुःख प्रत्येकाला आहे, असा मनुष्य नाही की ज्याला दुःख आलं नाही. कोणचंही, अगदी साधं म्हणजे दाढदुखी. हो, आणि तुम्हाला सांगून ठेवतो, मी त्यातून गेलोच आहे. दाढदुखी ज्याने सोसली ना तो दुःख फार सोसेल यात शंका नाही. विलक्षण आहे अगदी. छे, असं वाटतं हातोड येऊन काढून टाकावी अगदी, इतकं ते दुःख. तेव्हा दुःखाचा अनुभव आहे. पण गंमत अशी आहे, दुःख नको आहे पाहिजे प्रत्येकाला. एक भीष्माचार्यांचं वचन आहे, मी एकदा सांगितलं होतं, तुम्ही शांती पर्व जे आहे ना, ज्यात भगवान आपल्या भीष्मांचं तत्वज्ञान आहे, शरपंजरी पडलेले असताना भगवद्गीते इतकंच महत्वाचं आहे ते. बरं का, त्यात असं आहे, दुःखात उद्विजते सर्व. उद्विज नको वाटतो दुःख, सर्वस्य सुखम इप्सित. सर्वांना सुख पाहिजे, इप्सित म्हणजे इच्छा प्रत्येकाला. आणि अरिस्टॉटलने आपला जो नीतिशास्त्रावरचा ग्रंथ आहे आरंभच असा केला आहे, एव्हरी मॅन डिझायर्स हॅपीनेस. तसं आहे बघा, प्रत्येकाचं मत असं आहे, तत्वज्ञानापासून सामान्य माणसापर्यंत दुःख कोणालाही नको. पण नाथांची ओवी फारच अप्रतिम आहे, कठीण वाटतं. मज लागी दुःख व्हावे ऐसा कोणी जीवे ना भावे. कोणी म्हणत नाही मला दुःख पाहिजे. दुःख सुखाच्या आशेने सोसतो. बरं का सोसतो, पुढे मला सुख मिळेल यातून. दुःखाकरता दुःख कोणाला नको. या दुःखाचं कारण काय, दुःख नको आहे आणि माणूस दुःखाशिवाय नाही, याचं कारण काय. तत्वज्ञानाला आरंभ इथून होतो. बरं, अर्जुनाला सुद्धा दुःखच झालं. भीष्माना द्रोणाला मारू कसं, काय प्रसंग आहे हा. तुम्हाला वाटलं काय दुःख, भीष्म द्रोण भानगड आहे. तुमची आई आहे बरं का, आणि लहानपणी तुमचे वडील वारले आणि त्या आईने कष्ट करून तुम्हाला वाढवलेलं आहे, आणि त्या आईला तुमची बायकोचा त्रास द्यायला लागली तर तुम्ही काय कराल. तुम्ही काय बायकोच्या थोबाडीत माराल, काय कराल तुम्ही. तुमच्या मनाला किती क्लेश होतील. याही पेक्षा एक पाऊल पुढे जाऊन सांगतो की ते सोसाल मनाने, पण समजा एखादा म्हणाला मारायचे थोबाडात, माराल तुम्ही. काय आहे प्रसंग, नाही का. असा प्रसंग अर्जुनावर आला. लहानपणी पोरके झालेले पंडू मेल्यानंतर भीष्माचार्यांनी जबाबदारी घेऊन त्यांना वाढवले.
आणि द्रोणाचार्यांनी विद्या शिकवली. त्यांचंच एक वचन आहे बरं का, अन्नदानात परम दानम विद्यादानम मतः परम. महाभारतामध्ये ते त्रैलोक्याचं शहाणपण आहे असं म्हणतात ना. ज्ञानेश्वर महाराज म्हणले की आरंभीला की संबंध जगाचं ज्ञान उष्ट आहे महाभारतात आहे. तर हा श्लोक आहे, अन्नदानापेक्षा विद्यादानम मतः परम. माझं मत असं आहे ते सांगतात, अन्नदानापेक्षा विद्यादान श्रेष्ठ. का हो? अन्नेन क्षणिका तृप्ती यावत जीवनची विद्या. जन्मभर समाधान देत असेल तर विद्या देते. ती विद्या द्रोणाचार्यांनी अर्जुनाला दिली. मी पार्थू द्रोणाचा केला, मला पार्थ हा बनवला द्रोणाचार्यांनी. त्याच्यावरती बाण टाकायचे मी काय असेल प्रसंग मला सांगा, नाही का? तेव्हा दुःखच आहे ते, यात शंकाच नाही. हे सगळं सांगायचं कारण काय? या दुःखाचा विचार जो करील त्याला जीवन कळेल. का? मग काय होतं, एक अगदी सर्वसामान्य माझ्या वाटेला हे दुःख का, नाही का? मग कोणते का असे ना, अहो मी काय केलं होतं, मी रस्त्याने चाललो होतो, रिक्षा अंगावर आली, अरे माझा काय दोष आहे, माझ्या मागे काय आहे, नाही का? बरं माझी मुलं किती चांगली, बा मी चांगला, माझी बायको चांगली, आणि सून आली ती म्हणते आता वेगळं राहायचं, हे माझ्या मागे का, नाही का? किंवा जावई चांगला मिळाला आणि लगेच दारू पिऊ लागला, अरे माझ्या मागे का, मला हे दुःख का? या प्रश्नातून पुनर्जन्माचा जन्म झाला. हे लक्षात ठेवा, भारतीय तत्वज्ञानाचं एक अंग पुनर्जन्म आहे. ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा पुनर्जन्म मानित असत, पण त्या एका पोपनी एक फतवा काढला, बरं गॅझेट एक्स्ट्राऑर्डिनरी, आणि सांगितलं हे काढून टाका तुमच्या धर्मातून म्हणून. तेव्हापासून ते काढलं. पण प्लेटोचं ग्रीक फिलॉसॉफीमध्ये पुनर्जन्माचा विश्वास, बरं का, त्यांनी काय सुंदर ती पद्धत निराळी त्याची. त्यांनी काय वर्णन केलंय, सॉक्रेटिसच्या नावावर आहे ते, की माणसाचं ज्ञान सगळं हृदयात आहे. तो काय ज्ञान घेतो ना ते नवीन काही नसतं, सगळं आतमध्ये आहे. ते किती कमी जास्त असणार ते पुनर्जन्मावर आहे. त्यांनी प्रयोग केला. एक आफ्रिकन गुलाम, न्यूबियन स्लेव, बरं का, पाणी भरून चालला होता, त्याला बोलावला. त्याचे शिष्य होते बरोबर सॉक्रेटिसाचे, आणि त्यांच्याकडे एक पायथागोरास नावाचा अतिशय बुद्धिमान गणिती होऊन गेला. जॉमेट्रीमध्ये त्याची थिअरम असते बघा, पायथागोरस थिअरम. तेव्हा त्याचा जो सिद्धांत आहे तो अतिशय कठीण आहे. त्या स्लेवला बोलावला, गुलामाला, आणि प्रश्न विचारून त्याच्या तोंडून हा वधवून घेतला सॉक्रेटिसाने, प्रश्न प्रतिप्रश्न करून. बघा याचा अर्थ काय, तो थिअरम त्याच्या अंतःकरणात होताच, नवीन काय आहे. हे ज्ञान पुनर्जन्माने येत आहे, रिइन्कार्नेशन. म्हणून ज्ञान हे माणसामध्ये जन्माजन्माने येत असतं, वाढत जातं, असं त्याचं. मला काही ते सांगायचं नाही आपल्याला. आता प्रश्न असा दुःखाचा, तुमच्या वाटेला जे दुःख येत आहे ना ते तुम्ही आणत नाही ना, ते विश्वाच्या व्यवस्थेमध्ये येतं. विश्वाची जी व्यवस्था, तो आपला विषय झालेला 8व्या अध्यायामध्ये, ऑर्डर. म्हणजे आठवत आहे का तुम्हाला? तुम्हाला विसरणार नसाल तर, पण विसरला असेल तर सांगतो. आणि मी कृष्णमूर्तींचा उल्लेख केला. माणसाची बुद्धी म्हणते या जगामध्ये व्यवस्था आहे, त्याला ऑर्डर इंग्लिशमध्ये म्हणतात. ऑर्डर आहे, जे होत आहे ना त्याला सरळ कारण आहे, त्याशिवाय होणार नाही. मग विश्वाची जी रचना आहे ती 3 अंगांनी आहे, काल, स्थल, निमित्त. स्थलकाल निमित्तानं ही व्यवस्था इथे राहते. जर असं आहे तर अमक्या वेळेला अमक्या प्रकारचं मला दुःख व्हायचं, त्याला कारण असलं पाहिजे. या जन्माचं कारण दिसत नाही, मग ते कुठे असलं पाहिजे, जिथून मी आलो तिथे असलं पाहिजे, म्हणजे मागचा जन्म आहे. तुमच्या डोक्याला मी फार ताप देत नाही आहे, थोडी एवढ्या पुरतच सांगतोय. बर, एखादा माणूस लायकी काय त्याची, बिड्या फुंकत फिरायचं, काम काही नाही, अक्कल काही नाही, धंदा नाही, आणि एखादा राजपक्षीय पक्षात जातो.
आणि जे पैसा पैसा पैसा, मग असे हजारे पुष्कळ येऊन गेले हो, कोण विचारतोय? 1000 मारुतीमध्ये फिरतो तुमच्या समोर, 5-10 लाखाचा बंगला घेतो. 5,000 मी चुकलो, 5-10 लाखाने काय होते? 2 खोल्याचं सुद्धा मिळणार नाही. आणि तुम्ही इतकं चांगलं वागता आणि तुम्हाला काही नाही का? का असं होतं? याचं कारण असलं पाहिजे. या व्यवस्था आहे विश्वामध्ये, विश्वामध्येच कार्य घडतं, कारण असलं पाहिजे. या जन्मात दिसत नाही, मग मागचं असलं पाहिजे. बर, तुम्हाला देवाधर्माची काही आवड नाही, हे कसलं काय भोंगळ वगैरे जप करीत बसतं, माळा फिरवीत बसतात, आहे का? आणि एक ग्रस्त आहे, ते समाधीवर डोकं ठेवायचं म्हणजे डोकं दगडावर आपटा म्हणतात. बरं का? अशी वृत्ती. अरे असं सगळं असून सुद्धा समाधान नाही, 1000 लफडे निर्माण होतात. काय आहे? म्हणजे माझा जो मागचा जन्म होता, त्या जन्मामध्ये माझ्या हातनं जी कर्म झालेली आहे ती चांगली आणि वाईट दोन्ही आहेत, त्याचं फळ मला मिळतं, म्हणजे पुनर्जन्म आहे. आता मागचा जन्म झाला, पुढचा हा जो मनुष्य मी सांगितला, इतक्या लोकांचे गळे कापून श्रीमंत झाला, किंवा बिल्डर वगैरे लोक असतात ना, ते जागा खाली करण्याकरता नाना तऱ्हेची क्लृप्त्या वापरतात, नाही का? हे पाप होत असताना याला काही फळ आहे का नाही? असं नाही का? पण तुम्ही तुरुंगात घातले, अरे पुन्हा तो तेच करतो. ह्या पापाचं होतं तरी काय? त्या पापाचं फळ या जन्मात जरी मिळालं नाही तरी मिळालं असलं पाहिजे, नाही तर व्यवस्था खोटी आहे. जर व्यवस्था खरी असली पाहिजे, मिळाली पाहिजे, म्हणून पुन्हा जन्म आहे. पुनर्जन्म म्हणजे काय? पुन्हा जन्म आहे. नाही, अगदी मी थोडक्यात सांगतो बरं, याच्यावरती मला 5 व्याख्यानं द्यावी लागेल MA वर्गाला. थोडक्यात सांगतो, आधी 15 मिनिटातच सांगतो. पण म्हणजे माझं हे जे जीवन आहे हे अज्ञानानं आवरित आहे. आवरित म्हणजे झाकण आहे त्याच्यावर. मागचा जन्म माहिती नाही, पुढचा जन्म माहिती नाही. शेक्सपियरचं टेम्पेस्टमध्ये वाक्य आहे, प्रॉस्पेर म्हणजे त्याचं मुख्य आहे, त्याच्या नावाने, आवर लिटल लाईफ इज राऊंडेड विथ स्लीप. स्लीप म्हणजे अज्ञान. मागे काय माहिती नाही, मध्ये जागृती स्वप्नासारखी, पुढे काही माहिती नाही. बरं, तेव्हा तुम्हा आम्हाला जे सुखदुःख येतं ते सगळं आपल्या पाप आणि पुण्याने येतं. मग आता पाप आणि पुण्य म्हणजे काय? जे मी करू नये ते केलं म्हणजे पाप, आणि जे करायला पाहिजे ते केलं तर पुण्य. याचा साठा कुठेतरी असला पाहिजे. याला न्यायशास्त्रामध्ये फार अप्रतिम शब्द आहे, त्याला अदृष्ट म्हणतात. दिसत नाही पण आहे. बरं, आणि ते सत्पुरुषांना दिसतं, ते प्रारब्ध म्हणून येतं. आणखी एक मुद्दा सांगून ठेवतो. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की एखादं त्यांना दुःख आलंच की नाही, भोग तो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान, का अन्नधन मान हे तो प्रारब्धाधीन. नाथाने भागवतात म्हणलंय, तुमच्या देहाचं सुख म्हणजे खाणं पिणं सुद्धा, जेवण खाण हे सुद्धा प्रारब्धाने निश्चित आहे. आज आपल्याला अन्न मिळायचं कुठे, कोण देणार, कसं मिळणार हे ठरलेलं आहे. असं नाथांचं म्हणणं आहे. बरं, सांगण्याचा हेतू काय आपल्याला, तर संचित म्हणजे काय? साठा. बरं, आपलं मन गुदाम आहे, गोडाऊन आहे. या गोडाऊन मध्ये सगळे मागचे संस्कार आहेत. तुम्हा सगळ्यांना अनुभव असेल की जग करावं असं वाटतो होत नाही. त्याचं कारण मागचं कर्म इतकं जबरदस्त आहे, तुमचं करू देत नाही ते, आणि त्याच्यावरती अंमल चालवायला प्रार्थना लागते. त्याची कृपा असल्याशिवाय होत नाही. बघा तुम्ही, नाही तर काय आपल्याकडे आहे ना, ज्यानामी धर्मम नचे मे प्रवृत्ती, दुर्योधन म्हणतोय, तशी आपली स्थिती आहे. अरे करावंच वाटते, होत नाही. निरूपणात झोप येऊ नये असं वाटते, येते त्याला काय करायचं हो, नाही का? बघा तुम्ही, असं होतं का नाही? काय याचा अर्थ? आपलं जीवन कर्माने बांधलेलं आहे सगळं. हे जर माणसाला पटलं ना, काय सांगू तुम्हाला, जीवन शांतच होईल. म्हणजे संचित म्हणजे हा सगळा साठा. काय असतं? काही पुण्यकर्म, काही पापकर्म, दोन्हीचे फळ एकदम कशी भोगणार हो तुम्ही? एकदम भोगता येत नाही. मग त्यातलं जे कर्म फलोन्मुख झालेलं असतं, फळ यायला तयार झालेलं असतं, तेवढं घेऊन तो जन्माला येतो. त्यांचं म्हणणं असं ज्ञानी पुरुषांचं,
जन्माला जेव्हा येतो तेव्हा पाप आणि पुण्य सम असतं, बॅलन्स असतं. जितकं पाप तितकं पुण्य. पुढे आले कसं काय वाढवतो बघा, मग पुण्य वाढविले तर पाप वाढवेल, बरं का, ते त्याच्यावर. पण समान असतं येताना. म्हणजे जे फलोन्मुख आहे संचितापैकी ते तुकाराम महाराज म्हणतात, भोगतो न घडे संचिता वाचून करावे ते म्हणे समाधान. बर, तुम्ही हे पाहता, एखाद्याला खूप पैसा मिळतो, भोगायला मिळत नाही. आजकाल असंच आहे बरं का. नवरा बायको दोघही नोकऱ्या करतात. काही काही लोकांच्या घरात महिना सध्याच्या परिस्थितीत 15-20 हजार रुपये येतात. एक दोन मुलं, हम दो हमारे दो पैकी एक दोन मुलं ते आपले शाळेत जातात, हे करतात. या 20,000 रुपयाचा भोग तुम्ही काय घेता? फक्त शनिवारी अर्धा दिवस असला तर बाईने घरी यायचं, मग आठवड्याची कामं राहिलेली असायची ती करायची. नवरा तर तो हाच असतो, नागोबा असतो आयत्या बळावर, तो काय फारसं करीतच नाही, बरं का. तुमचं तुम्ही पहा, फार पैसे मागितले घ्या म्हणतो. सांगण्याचा हेतू काय, अरे एवढे पैसे मिळून भोग काय मला सांगा. फार फार भोग म्हणजे एखाद्या रॉक साईड हॉटेलमध्ये जायचं आणि 4 रुपये काय 200-300 रुपये खर्च करायचे परत. मी असं ऐकलं, आमचा एक विद्यार्थी ताजमहल हॉटेलमध्ये नेहमी जायचं चहा प्यायला. काय पडतं चहाला सर, 25-30 रुपये नुसते एका कपाला पडतो. अरे त्याच्यामध्ये 25 माणसं चहा पितात आमच्या घरी म्हणले, तिथे जाऊन म्हण, हा ते स्टेटस सिम्बल आहे ना, चहा कुठे प्यायला, ताजमहल हॉटेलमध्ये. जसं तिथे हजामत करायची म्हणजे 30 रुपये, 30 सुद्धा नाही, आता 50 रुपये असेल, म्हणजे खरी हजामत होते त्यापैकी आहे ते. नाही, भोग भोगता येत नाही हो. काय प्रारब्ध असतो, याला प्रारब्ध म्हणायचं. प्रारब्ध अटळ आहे याचा अर्थ असा, जे संचित आकाराला आलेलं आहे ते व्हावंच लागतं. म्हणून भोग भोगून सारावा, तो काय टाळता येत नाही. हा, त्याचं जे दुःख आहे ते कमी करता येईल. म्हणजे कसं, झोप येत नाहीये ना, त्रास होतोय, पेन किलर घ्या किंवा झोपेची गोळी घ्या, असं जे आहे ना तेवढं करता येईल. पण बाकी भोग टाळता येत नाही. मोठ्या ना काय सांगू आपल्याला, हा ड्यूक ऑफ विंडसर होता ना, एक ख्रिश्चन ॲस्पिरिन एज म्हणून एक ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये त्यांनी मोठमोठ्या लोकांची दुःख वर्णन केलेले. ॲस्पिरिन तुम्हाला माहिती आहे, डोकं दुखायला की घेतात ॲस्पिरिन, अलीकडे कमी झालंय. तेव्हा त्याने असं वर्णन केले, मोठमोठे योद्धे, मोठमोठे लेखक ग्रंथकार, मोठमोठे राजकीय पुढारी, डॉक्टर स्वतः मोठे, त्यांची दुःख काय त्यात वर्णन केलं, म्हणून त्याला ॲस्पिरिन एज नाव दिलंय. तेव्हा त्याच्यामध्ये ड्यूक ऑफ विंडसर म्हणजे तो राजा, इंग्लंडच्या राज्यावर आलेला, त्यांनी हे केलं ना, जॉर्ज VI आपल्या भावाला राज्य दिलं. त्याला कानाचं दुखणं होतं. आता का त्याला डॉक्टर कमी आहेत, तो फ्रान्समध्ये राहत असे पुढे. अरे डॉक्टर म्हणजे हजारो डॉक्टर राहत अशी, पण तो अटॅक आला, 8 दिवस निजून राहावं लागेल. पंडित नेहरूची अशीच गोष्ट होती. त्यांना डिप्रेशन यायचं, म्हणजे उदासीनता यायची. त्यांचा पिल्ले म्हणून त्यांचा हा होता प्रायव्हेट सेक्रेटरी. तेव्हा त्याचा एक ग्रंथ आहे, विथ 3 राष्ट्रपती, बरं का, प्रेसिडेंट म्हणून. त्याने नेहरूचं दिलंय. 8 दिवस इतके बेचैन असायचे, तडफडायचे, रागवायचे, चिडायचे, काही बोलायची सोय नाही. एक फक्त त्यांची मुलगी त्यांच्याजवळ त्यावेळेस आहे, बाकी कोणी असं ते ऐकत नसत आणि बोलायचे वाटेल तसं. काय एवढा आता इतिहासात जाणारा हे दुःख का? त्याला काही उत्तर आहे नाही. पाप आणि पुण्य हे माणसाच्या कर्मावरती अवलंबून आहे, आणि जितकं तो पुण्यकर्म करील तितकं त्याला भगवंताच्याकडे जाण्याला सोपं जाईल, जितकं पाप करील तितकं त्याच्यापासून दूर जाईल. हे सांगायकरता आजचा विषय आहे. बरं, यात काय आहे आता सांगतो आपल्याला. हा श्रद्धेचा विषय आहे, कारण मला आज कळत नाही काय आहे ते. तुम्ही पाप केल्यानंतर कोणचं तुम्हाला कर्म भोगावं लागेल हे सांगता येत नाही. पुण्य साचल्यानंतर त्याचा परिणाम काय तुम्हाला भोगायला मिळेल ते सांगता येत. हा प्रश्न महाराजांना विचारला तेव्हा त्यांनी उत्तर जे दिलं आहे तेव्हा कुठेही मला ग्रंथात सापडलेलं नाही. मला अभ्यासच करावा लागेल त्याकरता. तर मी म्हटलं किंवा आमच्या पापाचं एक फळ आहे, कबूल आहे बा, आमचा मुलगा आमचं ऐकत नाही, काय पापाचं फळ आहे. किंवा बा घरातली माणसं मेली, दारिद्र्य आलं, देह दुःख आलं, ऍक्सिडेंट झाला, कबूल आहे. पण कोणत्या कर्मामुळे झालाय ते कळत नाही, याला काय करावं नाही का. ते मुलाचं लग्न केलं आणि सारखं त्याला खोकला 1000 औषधं करा, बरं होत नाही. अरे हे का, याला सांगता येत नाही, होय ना. म्हणजे
व्यवहाराच्या दृष्टीने सांगा बा, हवा लागली गाराम तर खरं का कोणचं पाप आहे की जे मला असं भोगावं लागतंय सांगता येत नाही. त्याने उत्तर काय दिलं, माणूस अज्ञानी आहे. उघडच आहे, जर अज्ञानी आहे, जीवन अपूर्ण आहे, तर तुम्ही एक तुरुंग पाहायला गेलात. त्या तुरुंगामध्ये एक 5-50 कैदी आहेत. प्रत्येक कैद्याने की निराळा गुन्हा केलेला आहे. शिक्षा सगळ्यांना आहे. तसं तुमचं कर्म कोणचं आहे कशाला पाहता, तुम्ही काहीतरी केलं आहे ज्याचं फळ आहे एवढं समजून गप्प बसा. मनाचं समाधान होत नाही. आणि नाही पण उत्तर बरं दुसरं काय म्हणाले, समजा कळलं किंवा मला मूल बाळ नाही आणि मुलगा झाला, तो मंदबुद्धी झाला, त्याचं कारण कळलं, तुम्ही अमकं केलं तमकं केलं, काय त्याला कळून उपयोग काय, पुन्हा आणखी सारखं तेल डोक्यात येईल, ते अमकं केलं म्हणून झालं, तमकं केलं म्हणून झालं, हे राहणारच पुन्हा. तेव्हा सांगण्याचा हेतू काय तुम्हाला, की जर ते कर्म पापकर्म असेल त्याचं दुःख भोगावं लागतं, जर पुण्यकर्म असेल ते त्याचं सुख भोगावं लागतं. आता आणखी थोडं जवळ येतो. ज्ञानेश्वर महाराजांनी काय पापकर्म केलं असेल म्हणून हा प्रसंग आला, इतका अपमान सोसायचा, आईबापा निघून जायचे, पण त्याबरोबरच पुण्याची राशी एवढी होती जबरदस्त की बोलायची सोय नाही. त्यांचंच वचन 17व्या अध्यायात, पुण्य पोशिली असाधारण पुण्य मी केलेलं आहे, पण पाप होतच मागचं काहीतरी म्हणून असं बघावं लागलं. मग ज्ञानेश्वर महाराज झाले म्हणून काय, देह धारण केला, पाप पुण्याचं मिश्रण आलं, त्यामध्ये पुण्य फार होतं, डोंगरा एवढं, हिमालय एवढं, पाप थोडं होतं, पण होतं यात शंका नाही. मग तुम्ही आम्ही तक्रार करण्यात काय अर्थ आहे का, पहिला धडा. बरं दुसरं सांगतो आपल्याला, नाथ होते, अरे ते लहानपणी खेळायचे, ते दगड बिगड मांडून देव समजून त्याची पूजा करायचे हे पोरग, आणि 7व्या वर्षी चालते झाले, मुंज झाली आणि जनार्दन स्वामीकडे गेले. का, गुरुशोधार्थ. 7 वर्षाचा मुलगा गुरुशोधार्थ घर सोडून जातो, काय पुण्य असेल याची कल्पना करा आपण, होय ना. बरं संसार तरी असा, जनार्दन स्वामी सांगितले की तू आता लग्न कर, ती गिरजाबाई त्यांची बायको, म्हणजे खरी अर्धांगी. काय प्रपंच सुंदर होता सगळा. त्यांचा मुलगा हरिपंडित, त्याला पंडित आडनाव नव्हे, तो महापंडित होता. तो बापाला काय म्हणाला, अहो तुम्ही लोकांना कीर्तनाचे नाम घ्या, तुम्ही फसवत आहात लोकांना, तुम्ही चुकीच सांगतात. मुलगा बापाला सांगतोय, मी सांगितलं ना आपल्याला की नुसता विरोध असणं निराळं, पण आपली जी ध्येयसृष्टी आहे त्या ध्येयसृष्टीबद्दल विरोध असणं फार कठीण आहे. जसा एखादा अध्यात्मवादी आहे आणि त्याचा मुलगा कम्युनिस्ट निघाला, देव नाही, धर्म नाही, अमकं नाही, तमकं नाही, अरे केवढा विरोध आहे तो. बरं हरकत नाही, विरोध आहे, घरामध्ये राहावं की नाही. तो मुलगा बापाशी जमत नाही, कारण बाप श्रेष्ठ, लोक मानायचे ना त्यांना, काय सत्पुरुष असतो, आणि याला काही ते जमेना. तेव्हा बायको मुलं घेऊन तो बनारसला चालता झाला. याला काय पापाला म्हणावं तुम्ही, एकच मुलगा 2 मुली. बर त्यात सुद्धा पुढे गंमत अशी आहे, एकदा दिवाळी आली आणि गिरजाबाई जेवायला बसली, डोळ्याला पाणी आलं. नाथ म्हणाले, का बाई काय, आज हरी नाही माझा इथे. तेव्हा आपण काही करा, पण त्याला तिकडे जाऊन त्याला परत आणा. म्हणून नाथ चालत गेले यात्रा करीत बनारसला, तिथे भागवत पूर्ण केलं, गीतच होते, आणि त्याची मिरवणूक वगैरे न्यायला सोडून द्या, आणि त्याची समजूत घालून त्याला अंडा परत. म्हणजे मुलाने बापाच्या दाढीला हात लावायच्या ऐवजी बापाने मुलाच्या दाढीला हात लावला. या पापाला काय म्हणाल. हे सगळं मी काय सांगतोय, आपल्या वाटेला आले मुकाटेन सोसा. जास्त भानगड करू नका. कसं कारण करणार, अरे तुकाराम महाराज उदाहरण घ्यायलाच नको नाही का. समर्थ अधिक शहाणे निघाले, काय हो म्हणले, सावधान सावधान, काय म्हणतात भटजी, अहो म्हणले गळ्यात तुमच्या बही पडते आहे, बेडी पडते आहे, सांभाळा म्हणाले. पळाले शिंची नकोच पुढे म्हणाले, ते तुम्ही आम्ही पळवलं नाही, बायकोच्या मागे पळू, तू काही सोडून द्या.